सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज आपण राजस्थानचे आंबेडकरवादी विचाराचे चळवळीतले मुकेश मोहन यांच्याबद्दल बोलणार आहोत। हे खूप मोठे युट्यूबर आहे। यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये एक व्हिडिओ अपलोड केला होता। कशावर केला होता? त्यांनी कारवा मॅगझिनमध्ये जो लेख लिहिला होता त्या लेखच्या संदर्भामध्ये त्यांनी व्हिडिओ काढला। व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असा होता की भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांची जी बीफ एक्सपोर्ट जी कंपनी आहे त्याबद्दल त्यांनी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की भारतामध्ये गो हत्या बंद आहे, तरी सुद्धा भारतामधून गो हत्येचा जो काही ज्यांचा जो मांस आहे हे मांस बाहेर देशामध्ये इम्पोर्ट होतो। हा इम्पोर्ट कोणती कंपनी करती? ती कंपनीचे मालक कोण आहे? त्या कंपनीचे मालक आहे भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी। मुकेश मोहननी त्यांच्याबद्दल असं बोललं तर मुकेश मोहनला 50 करोडचा मारहाणीचा दावा त्यांच्या ठोकण्यात आला। युट्यूबर गरीब घरातला मुलगा आहे, म्हणजे त्यांनी या सरकारविरुद्ध आवाज उचलला, पूर्ण जनतेसमोर त्यांची सच्चाई आणली, तर त्यांच्या विरुद्ध मारहाणीचा दावा 50 करोड रुपयाचा भुगतान त्यांना देण्यात यावा। त्याबद्दल आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी मुकेश मोहनला बोललं, भाई चंद्रशेखर आझाद हे बोलले, आणि तमाम आंबेडकर समाज मुकेश मोहन तुमच्या सोबत आहे, तुम्ही घाबरू नका। ही सरकार तुम्हाला घाबरली। ही सरकार जे प्रश्न उचलतील, जे युट्यूबवर इंस्टाग्रामवर भारतीय जनता पार्टी किंवा इथल्या मंत्र्यावर प्रश्न उचलतील, त्यांचं सोशल मीडियातलं अकाउंट डिलीट करण्यात येत आहे। ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे। भारतीय संविधानाने आम्हाला बोलण्याचा अधिकार दिलाय, प्रश्न विचारण्याचा अधिकार देणार, तो आम्ही विचारणारच। आणि युट्यूबर मुकेश मोहन हा आंबेडकर समाज तुमच्या सोबत आहे, घाबरू नका। आणि या झालेल्या घटनेबद्दल मी जाहीर निषेध करतो। भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही जाहीर निषेध करतो। एक छोट्याशा युट्यूबरला त्यांनी 50 करोडची नोटीस पाठवली, किती लाजिरवाणी गोष्ट आहे। तुम कल भी अम्बेडकर से डरते थे, तुम आज भी अम्बेडकर से डरते हो, और आने वाले समय में हम तुमको दिखाएंगे हमारी ताकत कितनी है। जय भीम।